तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फोटो नीट नसेल बसला तर सेट करून घ्यायचं स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून ते ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ॲड करायचा अशा बघा. म्हणजे इथे थोडी कोणतीही जागा नाही ठेवायची. त्याच्यानंतर ह्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रा कॉडचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आता आपले हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या ज्यातून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल त्यातून स्पीड करायचा. पहिली बीट पाहिजे कुठे चेंज होत आहे तिथून बघू शकाल की इथे आपली बीट चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करताना स्पीड करू. ह्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होते लगेच. ठीक आहे इथून स्पीड करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्पीड करत न्यायचा आहे की इथे आपल्या काही बीट फास्ट आहे तर इथून तुम्हाला मी सांगेल. अशा वेळी इथून सर्व बीटनुसार कट करून घ्या. त्याच्यानंतर आता आपले सिम्पली काय करायचं आहे हा जो बीट मोड आहे ना तर तुम्हाला इथून स्प्लिट करायचं आहे. इथून तुम्हाला टायमिंग सांगतो. तर आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली 9वी बीट आहे ना सिम्पली लगेच जिथून 10वी बीट येईल तिथून सिम्पली हा जो बीट मोड असेल इथून स्प्लिट करा. त्या बीट मोडवरती क्लिक करून स्प्लिट करा. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपली लगेच ही जी 22वी बीट आहे जिथून चेंज होते ना तिथे येऊन सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करा. ठीक आहे अशा बीट व्हिडिओचे 3 भाग करून घ्यायचे. त्याच्यानंतर हा जो पहिला भाग असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी तुम्हाला PNG दिली इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे अशा प्रकारे हे PNG असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या भागाला दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. 3 PNG आपण दिलेले आहेत मटरमध्ये. ठीक आहे इथून हे दुसरं PNG इथून ॲड केल्यानंतर तिसऱ्या भागाला तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे. ठीक आहे तर 3 PNG तुम्हाला खाली आपण दिलेले आहेत. तर अशा प्रकारे हे PNG इथून ॲड करून घ्यायचे. तर आता तुम्हाला काय करायचं हा जो फोटो असेल बीट नॉसचा तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर मी पण घेतो तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉसचा स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं. ठीक आहे कंबोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1चे इथं मग स्लाईड करायचे. हे दोन इफेक्ट असतील आपल्या रिपीट करत सिम्पली हा जो आपला 3 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत यायचं करत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा 4 सेकंद आहे तिथला फोटो राहील त्या फोटोवरती क्लिक करून इथे सिम्पली कंबोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोराईटचं इथून स्लाईड करायचा आहे. आणि आता त्याच्या पुढचे फास्ट फोटो असतील त्या सर्व फोटोला आपल्या सिम्पली कंबोमधलाच हा जो आपला सेक 2चा जो फीड असेल इथून स्लाईड करून घ्यायचा. अशा प्रकारे कंबोमध्ये हा जो फीड आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून स्लाईड करायचे. जे पण हे फास्ट फोटो आहेत ना म्हणजे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 5 सेकंदाचा पुढचा हा फोटो तिथनं हा जो आपला आहे ना सिम्पली 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथले जेवढे पण फोटो असतील त्या सर्व फोटोला आहे ना हा जो डायनामिक सेक 2चा जो फीड असेल इथून स्लाईड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा इफेक्ट इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा इफेक्ट इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो फेड असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. हेडॅक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउट्रो आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचं इथून स्लाईड करायचं. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 3 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक केल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे पहिला त्यावरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जिथं मग स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मला हा जो सेक नावचा इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा. यामध्ये हा इफेक्ट आहे तो मिळून जाईल. इथून स्लाईड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पुन्हा 7 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनमध्ये यायचं पार्टीच्या. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आहे.
यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली बघा, तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.